नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत. इकडे सगळेजण लग्नाची जोरदार प्लॅनिंग करत असतात. तेजाला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं की आता आपण लग्नाचं कसं सगळं मॅनेज करायचं. तेव्हा ती सगळ्यांना सांगते, आता आपल्या लग्न जी खरेदी करायची आहे, हॉल, डेकोरेशन, जेवण, पाहुण्यांची आवभगत सगळंच करायचं आहे आणि हे सगळं करण्यासाठी फक्त आपल्याकडे 1 आठवडा आहे. मला नाही वाटत 1 आठवड्यामध्ये एवढी सगळी कामं होऊ शकतात. तेवढ्यात मिठू म्हणायला लागते, आपण सगळ्या गोष्टींची प्लॅनिंग करूया आणि सगळ्या गोष्टी लिहून काढूया. टू डेज बनवली ना तर माझ्या हिशोबाने गोष्ट सोपी होईल. तेवढ्यात प्रेरणा म्हणायला लागते, दादा एक काम करा, पेन आणि पेपर आणून द्या मला, म्हणजे मी लिस्ट बनवेल. ते लगेच पेन पेपर आणून देतात. तेव्हा वल्लरी म्हणते, हे बघा, आपण प्रत्येक काम आहे ना ते एकेकाला डिवाइड करू, म्हणजे एक काम यांनी करावं, दुसरं त्यांनी, कसं त्याच्याने सोपं जाईल. आणि प्रेरणाताईंना आपण धावपळीचं काम न देता त्यांना आपण अशी कामं देऊ जी त्यांच्यासाठी सुद्धा सोपी होतील आणि या अवस्थेमध्ये त्यांना थोडी मेहनत थोडी कमी होऊन जाईल. तेव्हा तेजा म्हणते, ठीक आहे, काही हरकत नाही. मला असं वाटते प्रेरणा, तू एक काम कर, तू माझ्या साड्यांवरती कोणते दागिने जायला पाहिजेत ते सिलेक्ट कर आणि पाहुण्यांच्या बाकी सगळ्या गोष्टी तू बघून घे, म्हणजे कसं तुझ्यासाठी सोपं होईल आणि तुझ्या मदतीला मिठू तर आहेच. तेव्हा प्रेरणा म्हणते, काहीच हरकत नाही, घर बसल्या जे काही कामं होतील ना ती सगळी मी करेल. तेवढ्यात तेजा म्हणायला लागते, पण वल्लरी तू माझ्याबरोबर शॉपिंगला चल, कारण की मला साड्यांचं अजून तरी काही कळत नाही. तेव्हा वल्लरी म्हणते, यात काय बोलण्यासारखं आहे का? तुम्ही तेजाताई काळजी करू नका, आम्ही आहोत ना, आम्ही तुमच्याबरोबर राहणारच आहोत आणि सगळी शॉपिंग सुद्धा करू. आपण उद्या जाऊन सगळी शॉपिंग क्लिअर करू, म्हणजे कसं सगळ्याच गोष्टी नीट होतील. तेव्हा प्रेरणा म्हणते, पाहुण्यांना आमंत्रण देणं, त्यानंतर गिफ्ट पॅकिंग करणं, ही सगळी कामं सुद्धा आम्ही करणार आहोत, तू काळजी करू नको तेजा. तेव्हा मिठू म्हणायला लागते, बघ कसं टू डेज बनवली तर सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या ना, आणि आता तुझ्या लग्नाची आम्ही तयारी फक्त आणि फक्त 5 दिवसामध्ये करू आणि त्यानंतर आपण सगळे मस्त एन्जॉय करू ना. तेव्हा प्रेरणा म्हणायला लागते, बरोबर आहे तेजा, तू बिलकुल काळजी करू नको, आम्ही असताना तुला काळजी करण्यासारखं काय आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, आता एक मुलगी तो होती जिला खूप टेन्शन आलं होतं, आता टेन्शन गेलं का? तेव्हा तेजा म्हणते, कोणती मुलगी, कोणाला टेन्शन आलं होतं, तुम्ही कोणाबद्दल बोलताय? मला तर कसलं टेन्शनच आलं नव्हतं. त्या सगळ्या थोड्या खुश झालेल्या असतात की फायनली सगळ्या गोष्टी सॉर्ट झाल्या. दुसरीकडे चित्रा इकडे खूप चिडलेली असते. तेव्हा ती म्हणते, मला तर हे लग्न मान्यच नाही आहे. खरं म्हटलं तर मी तर सांगते हे लग्न व्हायलाच नको, कारण की ती मुलगी आपल्या बरोबरीची नाही आहे, पण फक्त हर्षितच्यामुळे हे सगळं सुरू आहे. तेव्हा ते म्हणायला लागतात, हे बघ, मी तुला आता क्लिअर करत आहे, आता लग्नाला होकार दिला आहे ना, मग आता पुन्हा लग्नाच्या गोष्टींमध्ये खोडा घालू नको, नाही तर यावेळेला मी या सगळ्या गोष्टी सहन करणार नाही. तेवढ्यात तिथे इंदुमती येते. इंदुमतीला बघून चित्रा विचारते, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा ती म्हणते, आता मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. रूम तर खरंच खूप छान आहे तुमचा, पण तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. कसं, तुम्ही माझ्या सहेलीसारखी आहात ना, ती माझी सून आहे ना, ती अशी तशी वाटते तशी नाही आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटलं नाही का तुमचा मुलगा अचानक बदलला? यामागे अजून कोणी नाही तर माझ्या सुनेचा हात आहे. तिने सगळ्यांना भडकवलं आहे, नाही तर तुमचा मुलगा एवढा चांगला आहे. मला तर तुमचा मुलगा खूप आवडतो, किती छान आहे तो, स्वभावही किती छान आहे. पण त्याला जीव देण्याची आयडिया कोणी दिली तुम्हाला माहिती आहे का? माझ्या सुनेने. ती वकिली नाही ना, तिला अशा आयडिया लवकर येत असतात. आणि तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या मुलाचं पहिले ती तेजाची मैत्रीण भिडते बघा, छोटूशी आहे ती मिठू, तिच्याबरोबर हर्षितचं अफेअर होतं आणि ते दोघं तुमची घरामध्ये ती सून म्हणून सुद्धा येणार होती, पण तेजामध्ये आली आणि सगळ्याच गोष्टी बर्बाद करून टाकल्या. हे सगळं या वल्लरीमुळेच होत आहे, कारण की वल्लरीला सवयच आहे ना सगळ्यांच्या आयुष्यामध्ये नाब खुपसायची. खरं म्हणजे तुम्ही माझ्या सहेलीसारखे आहेत, म्हणून मी विचार केला तुमच्याबरोबर कोणता फ्रॉड होऊ नये, म्हणून तर मी सगळं तुम्हाला सांगते, कारण की हे काही तुमच्यासाठी बरोबर नाही आहे. हे ऐकल्यानंतर चित्रा मनातल्या मनात विचार करते, अच्छा, या वल्लरीने सगळं केलं आहे का? म्हणजे या
या वल्लरीला तर मी जोपर्यंत सबक शिकवत नाही ना तोपर्यंत मी काय शांत बसणार नाही. तिच्या मनामध्ये 100 गोष्टी सुरू होतात. तर दुसरीकडे तेजा हर्षितसाठी कॉफी बनवून आणते. हर्षित कॉफी पितो आणि म्हणायला लागतो, खरंच तेजा कॉफी खूप मस्त आहे, बरं वाटलं आहे. तेव्हा तो म्हणायला लागतो, पण तेजा मला तुला सॉरी बोलायचं आहे. खरंच मी त्यावेळेला तुझी जागा आणि तुझी बाजू घेतली नाही, त्याच्यामुळे मनापासून सॉरी. तेव्हा तेजा म्हणते, खरं म्हटलं तर मला सॉरी बोलायला पाहिजे. मी जरा जास्तच रिॲक्ट झाली आणि त्यामुळे तुला आणि बाकी सगळ्यांना सुद्धा त्रास झाला ना, सॉरी या सगळ्यासाठी. तेव्हा तो म्हणतो, अगं ठीक आहे, आपल्या दोघांचं सॉरी थँक्यू तर होतच राहील. तेव्हा ती म्हणते, पण आता मला एक गोष्ट समजली आहे, आपल्या लग्नाच्या तयारीमध्ये मला तुझ्या घरची आदर्श सून बनायचं आहे. तुझ्या फॅमिलीला, माझ्या फॅमिलीला सगळ्यांना जपायचं आहे, ज्यामुळे आपल्या फॅमिलीमध्ये कधी कोणते प्रॉब्लेम होऊ नये. तेव्हा तो म्हणतो, मी तुला एक प्रॉमिस देत आहे की काही झालं ना कोणत्याही संकटामध्ये आपण दोघं मिळून एक दुसऱ्याच्या साथीने आणि एक दुसऱ्यावरती विश्वास ठेवून संसार करणार आहोत. तेव्हा तेजा म्हणते, मला तर म्हणजे तू बघ, प्रेरणा, वल्लरी आणि श्वेतापेक्षाही भारी संसार करायचा आहे. सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे की आपण एक दुसऱ्यासाठी किती परफेक्ट आहोत आणि किती सुखाने संसार करू शकतो. हर्षित लगेच तिला मिठी मारतो आणि म्हणायला लागतो, आता आपण हेच सगळं करणार आहोत का? अजून मला एक सांग, आपण लग्नामध्ये काय घालणार आहोत? जीन्स टी शर्ट का? कारण की लग्नाची खरेदी तर आपण केलीच नाही. तेव्हा ती म्हणते, ती तर होईल रे, तू नको काळजी करू, पहिले आपण कॉफी एन्जॉय करू आणि उद्या शॉपिंगला जाऊ. दुसऱ्या दिवशी सगळेजण शॉपिंगला आलेले असतात. तेव्हा लगेच चित्रा म्हणायला लागते, आम्हाला आता एक एक करून तुम्ही सगळ्या गोष्टी दाखवा. तेव्हा ते दादा सांगायला लागतात, या साईडला गिफ्टिंगच्या साड्या आहेत, या साईडला नवरीच्या साड्या आहेत आणि मध्ये जेन सेक्शन सुद्धा आहे. मग तुम्ही सगळ्याच गोष्टी बघू शकता. एक एक जण एक एक साईडला चेंज होत जातं. तेवढ्यात मनोज आणि बाकी सगळे मेन्सवेअरला जातात आणि इकडे बायकांची खरेदी सुरू होऊन जाते. एक एक करून सगळेजण कपडे बघायला सुरुवात करतात. तेवढ्यात मनोज म्हणायला लागतो, एक काम कर, तू हे शेरवानी आहे ना ती ट्राय कर, बघू ती कशी दिसते. लगेच हर्षित ती ट्राय करायला जातो. दुसरीकडे वल्लरी आणि तेजा लग्नाच्या शालू बघत असतात आणि त्या दोघींनाही खूप आनंद होत असतो. इकडे शेरवानी घालून, फेटा बिटा घालून हर्षित एकदम रुबाबदार दिसत असतो. तर दुसरीकडे इकडे गायत्री विचारत असते, तुम्ही सांगा ना साड्या कशा बघायच्या आहेत आणि किती पाहुणे असतील. तेव्हा ती म्हणते, आमच्यामध्ये सगळ्यांना साड्या द्यायला लागतात आणि मामी आहेत, काक्या आहेत, सगळ्यांनाच द्यायला लागतील. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, आपण बघायला सुरुवात करू. तेव्हा ती म्हणते, ते मीडियम रेंजच्या थोड्या साड्या दाखवा दादा, म्हणजे कसं सगळं चांगलं होईल. श्रीनिवासला त्यांचं वागणं थोडं खटकलेलंच असतं. तर दुसरीकडे तेजाला एक एक करून सगळ्या साडून तिला ट्रायल दिलेला असतो आणि ती साड्या बघून खूप खुश असते. इकडे गायत्री विचारत असते की तुम्ही सांगा ना किती क्वांटिटी असेल, म्हणजे त्या हिशोबाने आम्ही साड्या घेऊ. तेव्हा त्या म्हणायला लागतात, ठीक आहे, तुम्ही सांगा ना की अराउंड 20-21 साड्या घ्यायला लागतील, एखाद दुसरी तुम्ही जास्तच घ्या. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, काही हरकत नाही. ती लगेच साड्या बघायला लागते आणि विचारते, यांची रेंज काय आहे. तेव्हा ते सांगतात 4-5 हजार रुपये. तेवढ्यात इकडे श्रीनिवास म्हणायला लागतो, आय गेस तुम्हाला या साड्या आवडत नाही आहेत, तुम्ही एक काम करा, तुमच्या आवडीनुसार साड्या काढा, म्हणजे आम्हाला काही हरकत नाही आहे. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, जर माझ्या आवडीनुसार म्हणेल तर तुम्ही 10 ते 15 हजारामधल्या साड्या दाखवा, कसं सगळ्या गोष्टी सोप्या होतील. हे ऐकल्यानंतर गायत्रीला थोडं टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यात इकडे तेजा तिच्या साड्या बघण्यामध्ये खूप इंटरेस्टेड असते. तेवढ्या श्रीनिवास लगेच गायत्रीला बाजून येतो आणि म्हणायला लागतो, हे सगळं काय चाललं आहे, मला गिफ्टिंगचं आणि पैशाबद्दल काहीच वाटत नाही, पण त्या प्रत्येक गोष्टीमध्ये व्यवहार आणतात हे तुला वाटत नाही का. तेवढ्यात तेजा इकडे हे ऐकून तिथे जायला लागलेली असते. वल्लरी तिला अडवते आणि म्हणते, थांबा जरा, घाई करू नका. इकडे गायत्री म्हणते, कसं आहे माहिती का, आपली एकूण एक मुलगी आहे आणि तेजाच्या सासरकडच्यांना जर चांगले गिफ्ट दिले आणि त्यांना आनंद मिळाला तर काहीच वाईट नाहीये. आपल्या मुलीवरती आपण एवढा खर्च तर करू शकतो ना. एकदा जर त्यांचं हे लग्न त्यांच्या आवडीचं सुद्धा नाही आहे, त्यांना चांगले गिफ्ट भेटले तर ते खुश तरी होतील ना. तुम्ही जरा समजून घ्या हो, देण्या घेण्याच्या गोष्टींमध्ये हे सगळं चालू असतं. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, जर तुझी इच्छा आहे तर मी काहीच बोलत नाही. तेवढ्यात इकडे वल्लरी म्हणते, तेजाताई, मला समजत आहे तुम्हाला तिथे जायचं आहे, पण आता या सिच्युएशनला तुम्हाला वेगळ्या प्रकारे हँडल करायला लागेल. प्रत्येक गोष्टीमध्ये चिडचिड आणि राग करून होणार नाही. आपल्याला शांतपणे सुद्धा मार्ग काढायला लागतील आणि तेच मार्ग आता जास्त इम्पॉर्टंट आहेत.
तेवढ्यात ती म्हणायला लागते, चला आता आपण आपल्यासाठी दुसरा शालू बघूया. एक एक करून तेजाला एक एक शालू घातली जाते आणि तेजा प्रत्येक शालूमध्ये खूप सुंदर दिसत असते. तर दुसरीकडे हर्षितने एक ब्लू कलरचा शेरवानी घातलेली असते आणि हर्षित ही त्याच्यामध्ये खूप सुंदर दिसत असतो. तर इकडे तेजाने ब्लू कलरचाच एक चोली आणि घागरा घातलेला असतो, त्यामध्ये ती सुंदर दिसते आणि अजून ती एक एक करून सगळे ट्रायल करत असते. तेवढ्यात इकडे श्रीनिवास बिल पूर्णपणे पे करतो आणि त्याला मेसेज येतो क्रेडिटेड. तेव्हा तो बघतो तर मागे तेजा असते, तिने तिच्या वडिलांना पैसे ट्रान्सफर केलेले असतात. ते बघता वल्लरी खूप खुश होऊन जाते की फायनली तेजाताईंनी सुद्धा या सगळ्यामध्ये हातभार लावला. तेवढ्यात तेजालाही मेसेज येतो पैसे क्रेडिटेड. ती लगेच मागे वळते तर हर्षितने तिला पैसे पाठवलेले असतात आणि ते दोघं हसत बोलत तिथून निघून जातात. हे सगळं ती चित्रा बघते आणि तिचा अक्षरशः जळफळाट झालेला असतो की मी यांना लुटवण्याचा प्लॅन केला, पण माझ्या मुलाने आणि सुनेने सगळं काही बर्बाद केलं, म्हणून तिला थोडा राग आलेला असतो की सगळाच डाव अक्षरशः फसून गेला आहे. दुसरीकडे इंदुमती इकडे चिडून बसलेली असते. तेवढ्यात तिथे मनोज आणि वल्लरी येतात आणि लग्नाच्या शॉपिंग बद्दल चर्चा करत असतात. तेव्हा ते म्हणतात, खरंच शालू खरंच खूप मस्त मिळाल्या, देण्या घेण्याच्या साड्या सुद्धा खूप छान आहेत. खरं म्हटलं तर शॉपिंगच खूप छान आहे. आईसाठी ही साडी आपण खूप छान आणली आहे. आई तुला तुझी साडी दाखवतो. आणि त्यांच्या घरामध्ये थोडी घाई आहे ना, म्हणून तर लग्नाचं सामान इथेच ठेवायला घेतलं आहे. तेव्हा ती म्हणते, मला दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख कधीच वाटणार नाही. काय ग, तुला लाज वाटते का? तू तुझ्या मैत्रिणींच्या लग्नामध्ये मिरवण्याचा प्रयत्न करत आहे. तुला माहिती आहे ना, आपल्या गावाला तुझी जशी कूस उजवलेली आहे ना, अशा लोकांना बोलवत सुद्धा नाही. आणि तू तुझ्या मैत्रिणींच्या शालूला हात सुद्धा लावू नको. तिच्या बाबतीत ही तुझ्यासारखं सगळं खराब होईल. म्हणून मी स्पष्टपणे सांगते, ज्या मुलीला बाळ होत नाही ना, तिने कोणाच्या लग्न कार्याला जाऊच नाही. त्यामुळे दुसऱ्याला दोष लागू शकतो. तेव्हा मनोज चिडतो आणि म्हणायला लागतो, आई काय बोलतेस तू? आम्हाला बाळ होईल की नाही हा आमचा प्रश्न आहे. तू या सगळ्यामध्ये पडू नको. मी स्पष्टपणे सांगतो, माझ्या बायकोवरती उगाच वाटेल ते बोलायचं नाही. ती काय तुझं सहन करणारी नाही आहे. आणि काय चाललंय तुझं? प्रत्येक गोष्टीमध्ये तिला टोमणे देणं बंद कर. आमचं बाळ आहे, आम्ही विचार करू की नको करू हे आमचा सर्वस्व निर्णय आहे. तू याच्यामध्ये पडायचं नाही म्हणजे नाही. शेवटची वॉर्निंग देतोय. तो लगेच तिला तिथून हकलून देतो. तेवढ्यात वल्लरी इकडे थोडी भावूक झालेली असते. ते बघता तो तिला समजवतो, वल्लरी तुला माहिती आहे ना, आई सतत तुला त्रास देण्यासाठी वाटेल ते बोलते, म्हणून तू या सगळ्या गोष्टी मनाला लावून घेऊ नको. आणि एवढंच असेल ना तर आपण एक काम करूया, आपण डॉक्टरकडे जाऊ आणि ज्या काही टेस्ट आहे ना त्या लगेच करून घेऊ. वल्लरी हे सगळं ऐकून थोडी भावूक झालेली असते. ती अक्षरशः मनोजला मिठी मारते आणि रडायला लागते. तेवढ्यात ते लगेच रेडी होतात आणि घराच्या बाहेर जायलाच लागतील. तेव्हा तिथे तेजा आणि मिठू येतात आणि विचारतात, काय रे तुम्ही दोघं कुठे बाहेर चालले आहेत? आम्ही तुमच्या इकडे येतोय आणि तुम्ही बाहेर चालले आहेत. तेव्हा वल्लरी म्हणते, असं का विचारताय? खरं म्हटलं तर असं बाहेर जाणाऱ्याला हे सगळं विचारणं बरोबर वाटत नाही ना. तेव्हा तेजा म्हणते, काय ग तू काकूबाई होऊ नको, सांग ना कुठे चालली आहे? तेव्हा ती म्हणते, मी तर थोड्या कामासाठी चालली आहे. तुम्ही सांगा ना तुम्ही इथे काय करताय? तेव्हा ती म्हणते, खरं म्हटलं तर आज तेजासाठी मी स्पाची अपॉइंटमेंट बुक केली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. तेव्हा ती म्हणते, हे तर छान आहे. आमच्या नवरीबाईला खूप छान सजवा आणि तेवढ्यात तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लग्नाची शॉपिंग सुद्धा बघू शकता. त्या लगेच शॉपिंग बघायला तिथून निघून जातात. मनोजला या गोष्टी थोड्या खटकलेल्या असतात. तो लगेच वल्लरीला विचारतो, वल्लरी तू तेजाताई आणि मिठूताईंना हे का सांगितलं नाही की आपण डॉक्टरकडे जात आहोत? तेव्हा वल्लरी म्हणते, अहो आता लग्नाचं घर आहे आणि त्यांना आपण असं सांगितलं की आपण हॉस्पिटलमध्ये जात आहोत तर त्यांचा मूड खराब होऊ शकतो ना. आणि आता जी गोष्टीसाठी आपण जात आहोत ना, ही गोष्ट जोपर्यंत कन्फर्म होत नाही ना तोपर्यंत मला तरी वाटत नाही आपण सगळ्यांना सगळ्या गोष्टी सांगाव्या. थोडी वेळ घेतलेला चांगला आहे ना. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, इकडे मिठू लग्नाची शॉपिंग बघत असते. तेव्हा ती म्हणते, या सगळ्या साड्या तर तेजाच्या आहेत ना. तेवढ्यात चित्रा लगेच ती एक साडी मिठूच्या अंगावरती लावते आणि म्हणायला लागते, ही साडी तर तुझ्यावरती शोभून दिसत आहे. तेव्हा मिठू म्हणायला लागते, नाही नाही असं काहीच नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. तेव्हा चित्रा म्हणते, काय ग मी हे ऐकलं आहे तुझं आणि हर्षितचं सुद्धा अफेअर होतं ना, पण तेजामध्ये आली म्हणून हे सगळं झालं ना. नाही तर तू माझी सून झाली असती. पण तुला लाज वाटत नाही का ग? आता
ज्या मुलाने तुला रिजेक्ट केलं आहे तू त्याच मुलाच्या लग्नामध्ये यायला निघाले आहे. अशा लग्नामध्ये तुला नाही यायला पाहिजे असं माझं सजेशन आहे. म्हणून आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. हे सगळं ऐकल्यानंतर मिठू बॅग भरते आणि तिथून निघून जायला लागलेली असते. तेवढ्यात वल्लरी तिला अडवते आणि म्हणते, मिठूताई तुम्ही कुठे चालले आहेत? तेव्हा मिठू म्हणते, मला संजीवनीताईंनी बोलवलं आहे आणि मला जायला लागेल. तेव्हा ती विचारते, काय झालंय मिठूताई? जे काही असेल ते खरं खरं सांगा. इथे हा एपिसोड संपतो. आता खरंच मिठू चित्रा आणि इंदुमतीचा प्लॅन वल्लरीला सांगेल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.